नमस्कार, मी सुंदर सुनीता ब्लॉग्स अँड स्टोरीजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. आम्ही आलेले आहोत मामाच्या मळ्यामध्ये. मी विचार करत होते की मामाच्या मळ्यामध्ये मुलगा मामाचा भेटतोय का, पण मामाचा मुलगा काही भेटलेला नाही आहे. परंतु इथे खूप छान असे वातावरण आहे आणि खूप सुंदर असं इथे जेवण वगैरे भेटतं. हो, मी तुम्हाला आता आमच्या त्या थाळ्या आम्ही काय ऑर्डर केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत राहा. काय हे इथे चुलीवरचं जेवण चालू आहे आणि आपण ऑर्डर देऊ तसं हे जेवण बनलं जातं. आणि तुम्ही बघा, खूप छान असं इथे वातावरण आहे आणि खूप छान. मला ना गावी आल्यासारखं फील व्हायला लागलं, कारण आता गावचं वातावरण तसं बघायला गेलं तर माझ्याकडनं भरपूर मिस झालेलं आहे. सो हे बघा किती छान छान आहे. दीपा तू काय घेते? दीपा गळ्यातलं कानातलं इथे विकत घेत आहे. ह्या आपल्या सखीने खूप छान असा स्टॉल लावलेला आहे. मस्त वस्तू आहेत बघा तुम्ही इथे. युट्यूबर हा ताई, तुझं नाव काय ताई? कांचन परदेशी. तू नेहमी इथे असते, हा स्टॉल लावते? सॅटर्डे संडे. जॉब वगैरे काही करते का तू? ऑनलाईन बिझनेस आहे. ओके, जर तुम्ही मामाच्या मळ्यामध्ये आल्या तर आमच्या ताईकडनं तुम्ही नक्कीच वस्तू खरेदी करा. आणि बघा खूप छान छान आहेत. आमच्या या सगळ्या सख्या आता वस्तू खरेदी करत आहेत. सो तुम्ही सुद्धा येऊन इथे खरेदी करा. या ताईला आपण नक्कीच सपोर्ट करूया. हे काय ब्लशिंग ब्लश बघू का? ब्लश छान आहे. हा, एक मिनिट, ब्राऊन, एक सेकंड. मी या ताईकडून हे ब्लशर घेतलेलं आहे, कारण माझं ब्लशर संपलेलं आहे. सो मी इथे ही खरीदारी केलेली आहे. माझ्या आमरस आणि मांड्याची ऑर्डर. सो मी खात आहे जिलेबी. मनोजच्या ताटात प्रसाद दादा टेस्टी आहे. मनोज भैयाने मागवलेला आहे मिसळ पाव. ताईंचा ऑर्डर अजून यायची आहे. ती तिथे आपली हाय हिरोईन सुंदरा, आमची सुंदरा. आणि ती बघा तिकडं मस्तानी. हे नादला काही काम धंदा नाही. तिला वाटतं सुंदरा, मी तिलाच बोलली जणू काय. आणि हे आमचे प्रसाद दादा अँड रश्मी, आमची लैला मजनू की जोड़ी और ये कबाब में हड्डी. और ये देखो इधर कैसे ये बैठी है रेखा, बाजू में है सपना का बेटा और ये रही सपना. साथ में है मंजुला दीदी और दादा, मतलब हमारे जीजू. ये है गौरव तुम जरा पीछे हटो, पीछे. हाँ, ये रही दीपा और दीपा की बच्चू. ये रहे हमारे मानस और ये रहे हमारे लाडले राजपूत दादा. जरा दिखाओ तो मुखड़ा. हाय हाय हाय, क्या बात है. यू नो, कॉन्फिडेंस बढ़ाओ. अभी हमारा थाली आया नहीं है, लेकिन आने वाला है. तो हमारे दादा का कॉन्फिडेंस हम बढ़ा रहे हैं ताकि दादा हमारा भरपेट खाना खाए. वैसे हमारा दादा बहुत शर्माता है, खाना तो बिल्कुल नहीं खाता है. देखो कितना पतला हो गया हमारा दादा. दादा खाना खा लेना ठीक से. माझा मोबाईल बंद पडल्यामुळे मला मनोजचा मोबाईल घ्यावा लागला असल्यामुळे तुम्हाला माझ्या स्किन टोनमध्ये जरा बराचसाच फरक जाणवेल. आणि आता आम्ही मामाच्या मळ्यामध्ये येऊन बसलेलो आहोत आणि आता आम्ही सगळ्यांची अंगत पंगत बसलेली आहे. मी आमरस आणि मांडे मागवलेला आहे आणि कोणी काय काय मागवलेलं मी तुम्हाला जरा दाखवते, थांबा बरं का. सो आता माझी ऑर्डर आलेली आहे आणि माझी ऑर्डर आहे आमरस आणि मांडे. सो मामू अँड सोल तुम्हाला मी मिस करत आहे. इवन मायाताई सुद्धा, यांना सुद्धा आम्ही मिस करत आहोत. आम्ही तसं सगळ्यांनाच मिस करतो. तर रेखाताई, कुसुमताई, मेहकची मम्मी, आपली अक्षता, सगळ्यांना, लाडकी भाती, सगळ्यांना काल जेवढे होते तेवढे पण, आणि जे आपल्या सीसीला असतात, लाईव्हला असतात, त्या सगळ्यांना आम्ही मिस करत आहोत. तुम्ही आला नाहीत हरकत नाही, पण तुम्ही नक्की या बरं का. नेक्स्ट टाइम पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चिल. आमच्यासोबत जम्माडी जम्मतच जाते. आम्ही निघालो नाशिकवरून कसाऱ्याला येण्यासाठी. मुंबई नागपूरनं आम्ही एस टी पकडली, परंतु असं झालं की एस टी ट्रॅफिकमध्ये अडकली आणि 7:15ची कसाऱ्यावरून सुटणारी ट्रेन आम्हाला भेटली नाही. सो आम्हाला जे ड्रायव्हर काका होते एस टीचे, त्यांनी आम्हाला एक स्टेशन पुढे सोडवण्याचा प्रयत्न केला, पण तरीसुद्धा आम्ही तिथे पोहोचलो आणि ट्रेन निघून गेली. सो त्याच्यामुळे आम्हाला ती काही ट्रेन भेटली नाही. मग आता करायचं काय, मग आम्ही उलटे कसाऱ्याला आलो, मग मस्त एन्जॉय केलं आणि आता आम्हाला 8:15ची ट्रेन मिळाली.